असा कसा पांडुरंगा केला सतुदा अहंकार विसरुनी गेला सतुदेवा अहंकार विसरुनी गेला सतुदेवा वाक्य देवी तो अंगावरी वाक्य देवी तो अंगावरी आडचोरीचा माधवी आडचोरीचा माधवी उभ्या गाऊनी स्वरात रसदेवी जागरात उभ्या गाऊनी स्वरात रसदेवी जागरात धरण धरी ते सकाळी हरी धरण धरी ते सकाळी हरी आडचोरीचा माधवी आडचोरीचा अशा प्रकारे भगवंताने जनाबाईंना कळू लागतात महाराज। एवढी जनाबाईंची भक्ती एवढी शक्ती आणि म्हणून आपल्याला सुद्धा वाटत असेल की आपल्याला सुद्धा भगवंताने जीवनामध्ये मागे पुढे उभा असाच सांभाळ करत राहिला पाहिजे। तर आपण सुद्धा तशी भक्ती करा तशीच पूजन करा। पुजारी मंडळी एक जण या इथे उभे राहा पांडुरंगा उभे राहतात झालं तर थकले असेल एक जण वरती पुजारी मंडळी हात टाका पांडुरंगाच्या गळ्यामध्ये उभे राहा दोघं पण उभे राहा जनाबाई सुद्धा उभ्या राहा बुक्का लावून कुंकू टाकून द्या हात टाका त्यांच्या गळ्यात आणि भक्तीची एवढी शक्ती आहे जर आपण जर त्या भगवंताची निष्काम भावनेने जर भक्ती केली तर एक दिवस काही जण म्हणतात महाराज बसा आता तुम्ही लोक बसा काही जण म्हणतात महाराज पहिल्या दिवशी काय भागवतात जाऊ दुसऱ्या दिवसापासून काही जणांना वाटते का पहिल्या दिवशी सुरुवातच असते पण जो कोणी म्हणेल पहिल्या दिवशी काय भेटते उद्या त्यांना देवाचं दर्शन होईल का जे पहिल्या दिवशी येतात त्यांना कोणाचं दर्शन होते त्यांना पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही। आणि एवढी जनाबाई मध्ये एवढी ताकद होती एक चरण म्हणा की जनाबाईंनी आपल्या भक्तीच्या जोरावरती साक्षात देवाला सुद्धा धरून ठेवलेला आहे। जनाबाई देवाच्या गळ्यातला हात धरा हात धरून ठेवा धरा ते हात थोडासा लंबा करा त्याच्या बुडाला धरा थोडस गोल फिरायचं धरीला पंढरीचा तोर धरीला पंढरीचा तोर पंढरीचा तोर गळा बांधूया तोर धरीला पंढरीचा तोर गळा बांधूया तोर धरीला पंढरीचा तोर माझा प्रश्न आपल्याला आहे खरं सांगा कोट्यावाले म्हणजे तुम्हाला सुद्धा देवाला धरून ठेवायचं आहे का हो किंवा नाही धरून ठेवायचं एवढ्या आवाजानं देव नाही धरून राहणार हो का नाही धरून ठेवायचं का हो मग जर देवाला धरून ठेवायचं असेल तर काय करावं लागेल त्याच्यासाठी पहिले भक्ती करावं लागेल। जनाबाईंनी देवाला कोणलं महाराज पण कुठे कोणलं हृदय बंदी कान केला आता विठ्ठल कोणीला हृदय